माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. काल आपण मनुस्मृती जाळताना बाबासाहेबांचे जे विचार होते ते आपण काल ऐकले. आज बाबासाहेबांनी प्रत्यक्ष रणांगणामध्ये उतरून जे स्त्रियांसाठी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. प्रथमतः बाबासाहेबांनी अनेक परिषदा स्त्रियांसाठी भरवल्या आणि त्याच्यामधनं आपण कसं जगलं पाहिजे, आपलं स्टेटस कसं आपण वाढवलं पाहिजे, आपण कसं स्वच्छता, आपण कुठले कपडे घातले पाहिजेत, आपण कुठले दागिने घातले पाहिजेत, इत्यादी इत्यादी गोष्टी समजवलेल्या आहेत. आणि मनुवादाच्या या सगळ्या प्रकरणातनं बाहेर कसं निघायचं हे पण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे जे 14 कड्याचा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया आल्या होत्या आणि तिथे एक परिषद झाली होती. साधारण 5000 स्त्रियांच्या समोर बाबासाहेबांनी एक अत्यंत मूलगामी परिवर्तन करणारं एक भाषण दिलेलं आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 साली नागपूरला एक मोठी स्त्रियांची परिषद घेतली. त्याच्यामध्ये साधारण 25,000 स्त्रिया होत्या. तिथे सुद्धा त्यांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी आपले विचार मांडलेले आहेत. मला आठवतं की बाबासाहेबांनी देह विक्रय करणाऱ्या ज्या आमच्या बहिणी आहेत त्या बहिणींसाठी सुद्धा मुंबईत एक भाषण दिल्याचं आपल्याला दिसतं. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बोलत राहिले नाहीत. ज्यावेळी ते मजूर मंत्री होते त्यावेळेला अनेक कायदे मूलगामी बदल करतील असे कायदे बाबासाहेबांनी केले. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना सार्वजनिक जीवनात म्हणजे काम मिळणं हीच फार महत्वाची गोष्ट होती आणि म्हणून त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज याची स्थापना केली. म्हणजे तिथे जाऊन स्त्री आपलं काय असेल स्किल किंवा मला हे येतं हे सांगू शकते आणि काम मागू शकते आणि त्यातनं तिला काम मिळू शकतं. आता मी गावाला बघितलेलं, मी गावचाच आहे, तर गावाला ज्यावेळेस एखादी स्त्री काम मागायला एखाद्या धनाढ्य किंवा वरच्या जातीच्या पुरुषाकडे जाते त्यावेळेला तो तिच्याकडे कसं बघतो याचा इतिहास तुम्हाला काही मी सांगत नाही. पण काम मिळाल्यानंतर या देशामध्ये समान कामाला समान वेतन नव्हतं. तो कायदा जो आहे तो बाबासाहेबांनी तो पारित केला आणि सगळ्या कामांना समानतेनं स्त्री असो पुरुष असो. त्यानंतर पूर्वी 18 तास काम करायला लागायचं, मग ती ड्युटी 12ची झाली, 12 तासाची. त्याच्यानंतर मग 8 तासाची ड्युटी, रविवारी सुट्टी. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बायकांना जे काही म्हणजे ते गरोदर राहतात, मुलं म्हणजे आई होते एखादी स्त्री, तर आई झाली तर ते काही गुन्हा नाही ना. मग त्यासाठी त्यांनी कायदा केला की प्रसूतीमध्ये तिला ते प्रसूतीचं म्हणजे भत्ता पण मिळावा, सुट्टी पण म्हणजे बाळंतपणाची रजा मिळावी. हे सगळं 21 दिवसाची ती जी रजा आहे किरकोळ रजा, त्याच्यानंतर 1 महिना हक्काची रजा, ही तर कायदे होतेच. पण बाबासाहेबांनी त्या स्त्रीला मूल झालं तर त्या बाळाला स्तनपान करण्यासाठी जिथे काम करते तिथे पाळणाघरं बांधावीत अशा प्रकारचं कायद्यामध्ये तरतूद केली. बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काम केलेलं आहे याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. याचं कारण असं की बाळंतपणाची रजा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले पहिले पुरुष आहेत. तसेच दुसरी एक गोष्ट अशी होती की ज्यावेळेस संविधान बनवलं जात होतं तेव्हा पुरुषांना संविधानानुसार हक्क, मतदानाचा हक्क द्यावा असं मानणारे अनेक लोक त्या संविधान सभेमध्ये होते. बाबासाहेबांनी निकराचा लढा दिलेला आहे, तो स्त्रियांसाठी दिलेला आहे. आणि तो लढा काय आहे की स्त्रियांना, जर पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे तर स्त्रियांनाही तो मिळायला पाहिजे. आता युरोप असो किंवा अमेरिका असो या प्रगत देशांमध्ये सुद्धा स्त्रियांना एवढे मोठे लढे द्यावे लागले मतदानाचा हक्क मिळावा म्हणून. पण बाबासाहेबांनी तो मतदानाचा हक्क जो आहे तो या तमाम सगळ्या स्त्रियांना दिलेला आहे. आता हे जे बाबासाहेबांनी कुठली जात किंवा कुठला धर्म हे पाहिलं नाही, सर्व जातीच्या स्त्रियांना, सर्व धर्माच्या स्त्रियांना हे कायदे सगळे बनवून घेतले. आणि याच्यामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की स्त्री ही कुठल्याही धर्मातली असो, कुठल्याही जातीतली असो, ती उच्चवर्णीय नाही, ती शूद्र आहे, ती अतिशूद्र आहे. आणि म्हणून जे जे लोक जातीच्यामुळे नाकारलेले आहेत त्यांच्याबरोबर लढ्यामध्ये ती उतरेल अशा प्रकारची बाबासाहेबांची भावना होती.
पुढे काय झालेलं आहे, आज जे चित्र दिसत आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु आज बाबासाहेब असते आणि त्यांनी अथर्व शीर्ष करणाऱ्या किंवा हे काय उपास तापास जे काय लक्ष्मी आणि सगळं जे काय करणाऱ्या स्त्रिया त्या बघितल्या असत्या तर बाबासाहेबांच्या हृदयाला किती मोठी वेदना झाली असती. बस त्या महामानवाच्या हृदयातल्या करुणेला आणि वेदनेला मी सलाम करतो आणि थांबतो. जय भीम.